चला बनवायला घेऊया कोल्हापुरी मिसळ। सर्वात प्रथम आपल्याला कोल्हापुरी मसाला करून घ्यायचा आहे। त्याकरता हे सगळे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। तर सुरुवात करूया खोबऱ्यापासून। हे मी 1/4 कप खोबरं घेतलं आहे। त्यात मी घालणार आहे काश्मीरी लाल मिरच्या, या मी साधारण 5 ते 6 घेतले आहेत। नेक्स्ट जाणार आहे 2 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप, 2 वेलच्या, 1 जायपत्री, 1 दालचिनीचा तुकडा, 1 दगडफूल, 2 चक्री फूल, साधारण 6 ते 7 लवंग आणि 6 ते 7 काळी मिऱ्या। मेथी घालायची आहे साधारण 8 ते 10 दाणे, 2 टेबलस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून खसखस। एकदा मिक्स करून घेऊया। तर नेक्स्ट जाणार आहे 1 इंच आलं आणि साधारण 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, या पण भाजून घ्यायच्या आहेत। हा मसाला आपला छान रोस्ट झालेला आहे। आता हा आपल्याला ग्राइंड करायचा आहे। आता आपण मिसळ बनवायला सुरू करूया। त्याकरता आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि यात तेल थोडं जास्ती लागणार आहे। तर आपल्याला साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालंय, त्यात आपण घालूया 1 टीस्पून मोहरी। मोहरी तडतडली की त्यात आपण घालूया 1 टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून हिंग। नेक्स्ट जाणार आहे कांदा, हे मी 2 कांदे घेतले। नेक्स्ट जाणार आहे टोमॅटो आणि हे मी बारीक चिरून घेतले आहेत। आता ह्याला आपण झाकण लावून कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत ठेवून देऊया। 10 मिनिटं झालेली आहेत। बघूया आपला कांदा टोमॅटो शिजलाय का। मस्त शिजलाय आणि तेल पण सुटलं आहे। तर आता यात आपण बाकीचे मसाले घालायला घेऊया। यात आपण घालूया अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर। आता नेक्स्ट यात जाणार आहे हा कोल्हापुरी मिसळ मसाला जो आपण बनवला होता तो। मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून घालणार आहे। तुम्हाला जितका स्पायसी हवाय तितका हा मसाला घाला। मिक्स करून घेऊया। आता नेक्स्ट ह्यात घालणार आहे मी मटकी। ही मोड आलेली मटकी आहे आणि साधारण 1.5 कप मटकी घालणार आहे मी यात। मिक्स करूया। साधारण 1.5 चमचा मीठ घातला आहे। यात आपण 3 कप पाणी घालूया। मिक्स करून घेऊया। आता आपण ह्यावर झाकण ठेवूया आणि मटकी शिजेपर्यंत वाट बघूया। यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटं लागतील। तर आता वाट बघू। 15 मिनिटं झाली आहेत। बघूया आपली मटकी शिजली आहे का। छान वरती तरी आलेली आहे आणि मटकी पण छान शिजली आहे। तर ही आपली मिसळ रेडी झालेली आहे। वरून आपण कोथिंबीर थोडी घालूया। आता मी बोलू शकते की झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार आहे। पुणेरी मिसळ। मी पॅन गरम करत ठेवलाय। पॅन गरम झालाय, त्यात आपण घालूया तेल 3 ते 4 टेबलस्पून। तेल तापलं आहे, त्यात आपण घालूया अर्धा टीस्पून राई। राई तडतडली की आपण त्यात घालूया जिरं अर्धा टीस्पून। कढीपत्ता घालणार आहे मी 6 ते 7 पानं कढीपत्त्याची घालायची आहे। थोडी जास्ती घातली तरी चालतील कारण फ्लेवर त्याने खूप छान येतो। नेक्स्ट घालूया हिंग। आता घालूया कांदा। हा बारीक चिरलेला कांदा आहे आणि 2 कांदे मी घेतलेले आहेत। मिक्स करूया। आता यात मी हा हिरवा मसाला घालणार आहे। यात मी घेतले आहेत 2 मिरच्या, 6 ते 7 साधारण पाकळ्या आपल्या लसणाच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर 1/4 कप। हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालायचं आहे यात। तर आता हा मसाला मी घालणार आहे आपल्या कांद्यामध्ये। हा मसाला आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे त्या लसणाचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जातो। आता यात आपण घालूया
एक बारीक चिरलेला टोमॅटो. पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे टोमॅटो शिजेपर्यंत आपण हे परतत राहूया. आता आपण सगळे मसाले घालूया यात. हळद अर्धा चमचा, लाल मिरची पूड 1 चमचा. यात मी हा गोडा मसाला घालणार आहे. हा मार्केटमध्ये कुठेही मिळतो. हा गोडा मसाला मी घालणार आहे साधारण 2 ते 3 टेबलस्पून. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता घालूया मीठ. तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. मिक्स करूया. आता यात घालूया 1 कप मटकी. ही मोड आलेली मटकी आहे. मिक्स करूया. चार ते 5 कप पाणी. याला एक उकळी आली की आपण कव्हर करून हे शिजायला ठेवून देऊया. उकळी आली आहे तर आता मी हे कव्हर करून ठेवणार आहे आणि शिजू देणार आहे साधारण 10 ते 15 मिनिटाकरता. 15 मिनिटं झाली आहेत. पाहूया आपली मटकी शिजली आहे का. हाताने अशी मस्त दाबली गेलेली आहे त्यामुळे आपली मटकी शिजली आहे. तर आपण आता गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करून घेऊया. पुणेरी मिसळमध्ये ना ही बटाट्याची भाजी घालतात. ही आपली नॉर्मल बटाट्याची भाजी आहे जी आपण अगदी फोडणीला कढीपत्ता मिरची घालून जी आपण परततो, हळद थोडीशी बटाट्यामध्ये, तीच भाजी आहे. आणि यात फरसाण जात नाही, यात जाते शेव चिवडा. ह्याच्यात बेसिकली शेव ही जास्ती असते आणि थोडी बुंदी असते, थोडंसं फरसाणचं अगदी जरासं असतं आणि शेंगदाणे. तर आता आपण हे सर्व करायला घेऊया. ह्याची सर्व करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे, मी तुम्हाला दाखवते. यावर मटकी आधी घालूया आपण. आता घालूया शेव चिवडा आणि आता तरी. थोडा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. ही झाली आपली पुणेरी मिसळ रेडी. यात तुम्हाला थोडासा आंबटपणा हवा असेल तर तुम्ही थोडा चिंचेचा कोळ घालू शकता, नाहीतर वरून लिंबू पिळू शकता. ही खायची आहे आपल्याला पावासोबत. मालवणी स्टाईलची मिसळ. तर चला सुरू करूया. या मिसळसाठी आधी आपण मालवणी मसाला बनवणार आहोत. त्याकरता काही मसाले आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आणि नंतर ते ग्राइंड करणार आहोत. आणि हा मसाला तुम्ही मस्तपैकी एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता. तर आता सुरुवात करूया. पॅन गरम झालेला आहे. यात मी घालणार आहे 3 चक्री फूल, 4 इंच दालचिनीचे तुकडे, एक छोटा जायफळचा तुकडा आणि मालवणी मसाल्यामध्ये महत्त्वाचा एक मसाला आहे ती म्हणजे त्रिफळा. तर हे मी 1.5 टीस्पून घालणार आहे. 1.5 टीस्पून लवंगा, 1 टेबलस्पून काळी मिरी, 1 टेबलस्पून दगडफूल, 1 जायपत्री, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टीस्पून मेथी दाणे, 1 टीस्पून राई, 1 टेबलस्पून काळं जिरं. हे जिरं थोडं वेगळं असतं पण ह्याची टेस्ट पण खूप वेगळी असते. 4 टेबलस्पून धणे, 4 मोठ्या वेलच्या मी घेतल्या आहेत आणि त्याचे आतले दाणे काढून घेतले आहेत, कारण वरचे असतात वेलच्या आपण घातल्या तर त्याचे रेषे ग्राइंड करताना येतात, ते आपल्याला नको आहेत. तर हे आपण घालून घेऊया. या मी इथे 25 ते 30 काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत. तर तुम्हाला तिखट हवं असेल तर 20% लवंगी मिरची आणि 80% बेडगी मिरच्या तुम्ही घेऊ शकता. या मी मिरच्या घालते यात. आता हे सगळं आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. गरम मसाल्याचा अगदी मस्त सुगंध आलेला आहे आणि बऱ्यापैकी हा रोस्ट पण झाला आहे. आता आपण ह्यात घालणार आहोत खसखस. हे 2 टेबलस्पून आहे खसखस. हे शेवटला मुद्दामून घातलेलं आहे म्हणजे खसखस करपायचे चान्सेस जास्ती असतात, म्हणून हे ऑलवेज शेवटला घालायचं. पुन्हा एकदा आपण थोडा वेळ हे रोस्ट करून घेऊया. हे मसाले आपले मस्तपैकी रोस्ट झाले आहेत. आता हे आपण गार होऊन देऊया
आणि मिक्सरमधनं अगदी बारीक ग्राइंड करून काढूया। हा मसाला मी असा छान ग्राइंड करून घेतलेला आहे। कलर तर खूपच छान आहे आणि सुगंध तर अगदी अप्रतिम, कारण फ्रेश मसाल्याचा सुगंध जो असतो ना तो काही वेगळाच असतो। तर चला सुरू करूया आता मिसळ बनवायला। तेल घेणार आहे मी 4 टेबलस्पून, कारण आपल्याला थोडी तरी हवी आहे यात। मी इथे 2 कांदे घेतले आहेत, थोड्या मोठ्या साईजचे घेतलेले आहेत आणि हे बारीक चिरून घेतलेले आहेत। सॉटे करून घेऊया। कांदा छान गुलाबी झालाय। आता यात आपण घालूया आलं लसणाचं वाटण। हा 1.5 चमचा आहे। सॉटे करूया। आलं लसणाचं वाटण पण मस्तपैकी शिजलेलं आहे, तो कच्चा वास गेलेला आहे। आता यात आपण घालूया टोमॅटो। बारीक चिरलेली 2 टोमॅटो आहेत। टोमॅटो छान शिजलेला आहे। आता यात आपण घालूया आपला मालवणी मसाला। हा थोडा मी जास्ती घालणार आहे, पण तुम्ही जर लवंगी मिरच्या किंवा बेडगी मिरच्या वापरला असाल तर थोडं कमी घाला, कारण टेस्ट करा आणि किती स्पायसी आहे त्याप्रमाणे घाला। मी इथे 3 टेबलस्पून घालणार आहे। हळद घालूया 1 टीस्पून। छान मिक्स करून घेऊया। थोडं तेल सुटेपर्यंत आपण हे सॉटे करूया। छान तेल सुटलं आहे। आता यात आपण काळे वटाणे घालणार आहोत। या मिसळीसाठी मी काळे वटाणे वापरलेले आहेत, शिजवून घेतलेले आहेत आणि 1.5 कप घेतलेले आहे। छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मिक्स करून घेऊया। मीठ घालूया 1 टीस्पून घातलंय मी, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता यात मी घालणार आहे अर्धा कप नारळ आहे, ग्राइंड करून घेतलेला आहे, तो मी घालणार आहे। आता यात मी घालणार आहे 3 ते 4 कप पाणी। आता हे आपण झाकून ठेवूया आणि साधारण 10 मिनिटं ही उकळू देऊया। 10 मिनिटं झाली आहेत। छान तरी आलेली आहे आणि रस्सा अगदी छान दिसतोय, हे अगदी मसालेदार। हे बंद करूया। वरून थोडी कोथिंबीरीने गार्निश करूया आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया। जनरली मिसळ बरोबर फरसाण देतात, पण या मिसळ बरोबर मी हा नाशिकचा चिवडा वापरलेला आहे। ह्याचा फ्लेवर थोडा डिफरंट आहे, थोडा आंबट गोड आहे, जो या तिखट मिसळला चांगला कॉम्प्लिमेंट करतो। हा काही जास्ती नाही आहे, बटाट्याच्या सळया असतात पण थोड्या गोड असतात, थोड्या आंबट असतात। तर हे डेफिनेटली ट्राय करा, ह्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच आवडेल। नाशिकची मिसळ तुम्हाला दाखवते। सर्वात आधी त्याचा मसाला कसा तयार करायचा हे मी तुम्हाला दाखवते। तर ह्या मी बेडगी मिरच्या घेतल्या आहे, 17-18 मिरच्या घेतल्या मी। तर ह्या आपण आता पहिल्यांदा भिजत ठेवूया। एक 10 मिनिटं तरी ह्या मिरच्या आपल्याला भिजत ठेवल्या पाहिजे, म्हणजे पेस्ट कशी स्मूथ होते। तर ह्या मिरच्या आपण घेतल्या, तर ह्यात मी अख्खे दणे 4 टीस्पून घेतले आहेत, तर हे मी घालते। हे लसूण 10-12 पाकळ्या घेतल्या, त्या मी पण टाकते। हे आलं मी अर्धा इंच घेतलंय, हे आलं पण आपण जरा बारीक करून घेऊया। ही पाव टीस्पून मी दालचिनी घेतली आहे, ती पण आपण घालूया। पाव टीस्पून काळी मिरी घेतली आहे। ही अर्धा टीस्पून लवंग घेतले मी, ते पण आपण घालूया। आणि अर्धा टीस्पून जिरं घेतले, ते पण आपण टाकून घेऊ। आता ह्या सगळ्या मिश्रणामध्ये आपण थोडं पाणी घालूया। हे आपण एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया, तोपर्यंत हे भिजेल। हे जे आपण मसाल्यात जे पाणी घातलंय ते फक्त मिरच्या भिजेपर्यंत घाला, म्हणजे कसं मिरच्या नरम होतील। ही मोठी वाटी मी हिरवे वाटाणे घेतले, साधारण 125 ग्रॅम होतात। तर हे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि जे भिजलेलं पाणी जे आहे त्याच्या सकट आपल्याला आता हे वाफून घ्यायचे आहेत। आणि वाफवताना ह्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ घातलं पाहिजे। आता मी गॅस चालू करते
आणि एक लक्षात ठेवा की हे एकदम आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचे नाहीये. थोडेसे बोटचेपे झाले की आपल्याला गॅस बंद करायला पाहिजे. आता मिसळसाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर हे मी 2 कांदे घेतले आहेत, तर ते आपल्याला उभे कापून घ्यायचे आहेत. प्रथम आपल्याला हा कांदा आणि सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी पॅन गरम करते. तर थोडंसं तेल टाकूया आपण. पॅन तापलाय आपला चांगला. तर आपण हा कांदा आता त्याच्यावर फ्राय करून घेऊया. कांदा आणि खोबरं आपल्याला वेगवेगळं भाजून घ्यायचंय. आणखीन एक सांगायचं म्हणजे जर कांदा आपल्याला लवकर शिजायचा असेल तर थोडं चिमूटभर आपण त्याच्यात मीठ टाकूया. त्याच्यामुळे कांदा एकदम लवकर नरम होतो. चांगला गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान गुलाबी रंग आलाय कांद्याला. तर आपण आता हा काढून घेऊया. आता सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. खोबरं भाजताना आपण एकदम आज कमी करून ठेवू, कारण सुकं खोबरं लगेच भाजलं जातं. हे चांगलं खमंग भाजलं पाहिजे. खोबरं पण आपलं छान बदामी रंगावर भाजून आलंय. तर आपण हे आता काढून घेऊया. गॅस बंद करते मी. आता हे आपले वाटाणे शिजलेत की नाही ते बघूया. हे चांगले शिजलेले आहेत, म्हणजे बोटचेपे झाले पाहिजे. तर आता मी गॅस बंद करते आणि बोलमध्ये आपण काढून घेऊ. तर अशा तऱ्हेने हे आपले वाटाणे शिजलेले आहेत. तर आता पुढच्या प्रोसेसला आपण चालू करूया. हा जो मी मसाला भिजत ठेवलेला आहे तो आता वाटून घेऊ. हे बघून घेऊ आपण जरा. थोडंसं पाणी घालू आपण याच्यात. हे बघू आता आपण किती झालंय ते. मस्त पेस्ट झाली आहे, स्मूथ एकदम. तर आपण आता हे काढून घेऊया. आता लाल मसाला आपला वाटून झालेला आहे. तर ह्यातच आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेऊ. थोडं पाणी घेऊया आपण. हे छान झालेलं आहे वाटण. हे पण आपण काढून घेऊया. तर आपलं हे सगळं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण मिसळ बनवायला घेऊया. तर मी प्रथम ही कढई गरम करते. तर सर्वात आधी आपल्याला तेल घातलं पाहिजे. तेल घालताना कंजूसी अजिबात करायची नाहीये. तर भरपूर आपल्याला तेल घालायला पाहिजे. मी हे 5 टेबलस्पून घेतले तेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्ती पण घेऊ शकता. तेल गरम झालंय आपलं. तर ही मी अर्धा टीस्पून मोहरी घेतली आहे, ती आपण घालूया. मोहरी चांगली तडतडली पाहिजे, तरच आपली फोडणी एकदम खमंग होते. मोहरी चांगली तडतडली आहे आपली. तर आता आपण ह्याच्यात कढीपत्ता घालू. आता आपण हा कांदा घालूया. हे 2 बारीक चिरलेले कांदे आहेत, तर ते मी घालते. कांदा एकदम लालसर भाजला पाहिजे. आणि आता हा आपला कांदा थोडा मऊ झालेला आहे. तर त्याच्यात आपण आता 2 टीस्पून लाल तिखट घेतलंय, ते आपण घालूया. आता आपण ह्याच्यात झाकण ठेवूया याच्यावर. कारण का, हे लाल तिखट जे आपण घातलंय ते कांद्यामध्ये एकदम मुरलं पाहिजे. तर 1-2 मिनिटं आपण हे झाकण ठेवूया. हे आपलं आता चांगलं झालेलं आहे. आता ह्याच्यात जो आपण वाटलेला मसाला आहे ना, तो घालूया आणि तो फ्राय करून घेऊ.
बाजूने छानपैकी तेल सुटू लागलेलं आहे. तर आपला हा मसाला आता झालेला आहे. आता ह्यातच आपण आता हा जो खोबरा आणि कांदा वाटण केलेला आहे ना, ते पण आपण फ्राय करून घेऊ. मसाला मस्तपैकी बाजूने तेल सुटलंय आपल्या, तर तो झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण वाफून जे हिरवे वाटाणे ठेवलेले आहेत ना, ते आपल्याला त्यात घालायचे. आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला पातळ मिसळ हवी असेल तेवढं आपण आता पाणी घालूया ह्याच्यात. हे आपल्याला आता एवढी पातळ करायची आहे, म्हणजे शिजल्यानंतर ती थोडी आणखीन जाड होईल. आता आपण मीठ घालूया. मीठ घालताना तुम्ही पहिल्यांदा आपण वाटाण्याला मीठ लावून शिजवलेले होते, तर त्याप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त मीठ घाला. हे आपण आता 5 मिनिटं जरा झाकण लावून शिजून घेऊ. आता आपण बघूया मिसळ झाली की नाही ते. मस्त स्मेल सुटलेला आहे आणि कडकडून भूक लागलेली आहे. तर चला मग आपण सर्व करूया. आता ह्याच्यावर मस्तपैकी आपण कांदा टोमॅटो घालू. आता आपण फरसाण घालूया. आणि ह्यावर आपण आता परत तर्री टाकूया. बारीक शेव टाकून घेऊ आपण. कोथिंबीर घालू. आता हे पाव घेऊया आपण इथे. लिंबू, थोडा कांदा घेऊया आपण आणि कोथिंबीर. अशी ही आपली मिसळ तयार झालेली आहे. ही तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुंबईच्या स्टाईलने मिसळ चटपट कशी करायची. सगळ्यात प्रथम काय करायचं, आपण कढई किंवा एक छोटासा पॅन घेऊया. आपण ते थोडंसं गरम होऊ द्या. आपण काय करूया, तेल घेऊया. पण आता इथे मिसळ आणि जरा तरी यायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं तेल जास्त घेतोय. साधारण 3 ते 4 चमचे तेल घ्या तुम्ही. तेल जरासं तापून द्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे राईची. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा राई घालणार आहोत. ती जरा होऊन द्यायची आहे. आता राई आपली तडतडायला लागलेली आहे. राई तडतडायला लागली की आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं क्रश घालणार आहोत. लसूण आणि आलं कधी पण ना पेस्ट करा किंवा मग आलं बारीक बारीक पीसेस करा. कारण आलं लसूण एक थोडंसं दाताखाली आलं ना की त्याचा एक छान असा स्वाद लागतो आपल्याला. हे जरासं तडतडलं की आपण घेणार आहोत. आपण इकडे 2 कांदे घेतलेले आहेत. ते कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण घालतो ह्याच्यामध्ये. आपण मीठ घालतोय. थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपण इकडे मसाला घेतलेला आहे. आता हा मसाला म्हणजे काय, किंवा मिक्स मसाला. प्रत्येकाच्या घरात आपण साठवणीतला जो मसाला केलेला असतो त्याला मिक्स मसाला म्हणतात. म्हणजे जिकडे जिकडे मी मिक्स मसाला म्हणेन तेव्हा तुम्ही हे डोक्यात घ्यायचं आहे की तुमच्या घरामध्ये जो कुठचा पण मसाला आहे, म्हणजे सोनारी असेल, कोल्हापुरी असेल, मालवणी असेल, तो मसाला आपण घालायचा आहे. तर थोडासा तिखट असेल तरी चालेल. आपण साधारण 1 ते 1.5 चमचा घालतो त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये थोडासा लाल रंग येण्याकरता आपण घालतोय काश्मीरी लाल मिरची पावडर. कारण मिसळ म्हटल्यावर त्याला अशी मस्तपैकी लाल अशी तरी यायला पाहिजे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर. आणि हे व्यवस्थित सगळं शिजवून द्यायचं आहे. आपण ही मटकी आणि मूग घेतलेले आहेत. ह्यात तुम्ही दुसरे कडधान्य पण घालू शकतात. वटाणा घाला किंवा तुम्ही चणे थोडेसे घाला. तुम्हाला जे कडधान्य आवडतं ते घातलं तरी चालेल. आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपण पाणी घालूया ह्याच्यामध्ये. पाणी व्यवस्थित टाकायचं, कारण आपल्याला मटकी आणि मूग आपण जे घेतलेलं आहे ते आपल्याला शिजवून द्यायचं आहे.
साधारण 1 ते 2 कप आपण पाणी घातलं ह्याच्यामध्ये आणि छान आपण ते शिजवायचं आहे. छानपैकी त्याला उकळ आली पाहिजे. गॅस मोठाच करायचा आहे. आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही करता करता जर सुरुवातीला आपण जेव्हा राई घालतो तेव्हा जरी घातली ना तरी त्याचा एक स्वाद सुंदर येतो. तर आपण आता हे मटकी आणि मूग आहे ते शिजवून द्यायचे. मिसळ तयार आहे का बघूया. एखादा मूग किंवा मटकी घेऊन असं प्रेस करून बघायचं. बघा पूर्णपणे शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. ते बघूनच असं वाटतंय की टेम्पटिंग झालंय, कधी आपण ह्याच्यावर ताव मारतोय. पण वेट, आपण आधी ती सजूया एका प्लेटमध्ये. त्याच्या अगोदर आपण लिंबू जो आहे तो कट करून घेऊया. लिंबाशिवाय मिसळीला चव नाही. जसं तिखट आणि चटपटीत आहे तसा थोडासा आंबटपणा पण पाहिजे. आणि आता आपण काय करूया, ह्याच्यामध्ये छान अशी तरी वगैरे घेऊन आपण ती ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आधी आपण सुकं सुकं काढून घेऊया, नंतर त्याच्यावर मस्तपैकी तरी घेऊया. आता ह्याच्यावरती कांदा, लिंबू घेतलेला आहे तो लिंबू आपण पिळून घेणार आहोत ह्याच्यावरती. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर अगोदर. मिसळ म्हटल्यावरती फरसाणे आलंच, तर हे तुम्हाला पाहिजे तसं आवडीने घाला. त्याच्यावरती आपली रुचकर मेजवानी आजची तयार आहे. मिसळ पाव. त्याच्यावर तुम्ही ताव मारायला पण सज्ज आहात मला माहिती आहे. आज आपण बघणार आहोत मिसळ पाव. नाही, नुसतेच मिसळ पाव नाही तर स्मोक्ड किंवा निखारा मिसळ पाव. मिसळ म्हटलं की झणझणीतपणा हवाच. त्याशिवाय मिसळ मिसळ नाही म्हटलं जाणार. कारण तुम्ही कुठेही जा, असा घाम नाही सुटला आणि नाकातून पाणी नाही आलं म्हणजे मिसळ खाल्ली नाही असं समजायचं. सुरुवातीला आपण घेणार आहोत मटकी. एक उकळी काढून घेऊया मटकीला. मी ही मटकी घेतली आहे स्प्राउटेड. बरेच जण बऱ्याच ठिकाणी पांढरे वाटाणे सुद्धा वापरतात. ही मटकी मी जवळपास 1 ते 1.5 वाटी घेतली आहे आणि त्याला रात्रभर भिजू घालून छान स्प्राउट्स आणलेत. मोड आलेली मटकी आपण म्हणू शकतो. त्यामध्ये साधारण 1 ते 2 कप आपण पाणी घालूया. मी गॅस ऑन करते आणि याला आपण उकळी आणू देऊया. आपली मटकी जर जास्त शिजली ना तर त्या मिसळीची चव पूर्णपणे बिघडून जाईल. त्यासाठी आपल्याला फक्त एकच उकळी काढायची आहे. जोपर्यंत आपल्या मटकीला उकळी येते तोपर्यंत आपण याचं वाटण बघूया. वाटण्यासाठी मी घेते 2 कांदे, त्यानंतर 1 वाटी कोथिंबीर. यामध्ये लागतील आपल्याला साधारण 2 ते 3 मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. आपण थोडंसं पाणी टाकूया. आपल्या मटकीला पण छान उकळी आली आहे. आपण गॅस बंद करूया. आता आपण मिक्सरमधून याला बारीक करून घेऊया छान. आणि आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. मी गॅस पेटवते. आता मिसळ म्हटली की तेलाचा तवंगा आला, तर्री आली. त्यासाठी आपल्याला तेल हे भरपूर घालायचं आहे. त्यामध्ये काही हयगय करायची नाही आहे. म्हणजे हेल्थ कॉन्शियसवाले म्हणतील की नाही मी बिना तर्रीची मिसळ खातो म्हटलं तर जमणारच नाही. म्हणजे मी हे स्पष्ट सांगते कारण ती मिसळ खाल्ल्याशिवाय वाटणार नाही. तेलाचा तो तवंग असा घशामध्ये लागला पाहिजे आणि ठसका लागला पाहिजे आणि असा घाम सुटला पाहिजे तरच मिसळ खाल्ली असं म्हणता येईल. बघा मी भरपूर तेल टाकलंय. आता आपण याला तापू देऊया. थोडंसं, फार गरम नाही करायचं आहे. आपल्याला फूड कलर यूज न करता आपण तो रंग कसा आणू शकतो ते बघूया. त्यासाठी आपण तेल जे आपलं तापतंय फार तापू द्यायचं नाही आहे. त्या तेलामध्ये आपण पहिले तिखट टाकायचे आणि आपले जे बाकीचे मसाले आहेत, गरम मसाला आहे किंवा कांदा लसूण मसाला आहे तो अगोदर टाकायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपण केलेलं तयार वाटण जे आहे ते घालायचं आणि परतून घ्यायचं. तर आपल्या मिसळीला छान असा रंग आणि तर्री येईल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदा लाल तिखट घालते आहे जेणेकरून आपल्या मिसळीला रंग येईल. तुम्हाला दिसतंय माझं तेल फार असं गरम झालेलं नाही आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा लसूण मसाला. हा मसाला म्हणजे मिसळीचा जीव की प्राण. हे टाकल्यानंतर जी चव येते ती वेगळीच लागते. त्यासाठी मी हा भरभरून टाकणार आहे. हा जवळपास मी 2 चमचे वापरते आहे.
त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद अर्धा चमचा, अर्धा चमचा आपण घेणार आहोत धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि आता आपण याला छान हलवून घेऊया, परतून घेऊया. अगदी 2 ते 3 सेकंद आपण याला परतायचं आहे. त्यामध्ये आपण घालूया थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण घालणार आहोत आपण तयार केलेलं वाटण आणि हे आता छान असं परतून घेऊया. कमीत कमी आपल्याला 5 ते 7 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं मी तुम्हाला बोलले आहे, पण तसं म्हणण्यापेक्षा मी पुन्हा रिपीट करेल की जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल नाही सुटत तोपर्यंत आपण भाजायचं आहे. आणि आपल्याला मसाला आता जितका दिसतोय ना तो परतल्यानंतर थोडा शिजून थोडासा श्रिंक होईल तो. आपला तर हा मसाला होत आला आहे. आता यामध्ये एक टिप सांगते मी. आता हा मसाला जेव्हा होतोय तेव्हा पुन्हा 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आपण यामध्ये जे नंतर कांदा लसूण मसाला जो 1 चमचा टाकला आहे तो का टाकला आहे, आपण जो अगोदर घेतला होता 2 टीस्पून जो मसाला घेतला होता तो आपल्या बाकीच्या मसाल्यांसोबत भाजला गेला आहे आणि त्यामध्ये जे सगळे बाकीचे स्पाइसेस होते, जे मसाले होते, त्यामध्ये सगळं मर्ज होऊन त्याची एक टेस्ट आली आहे. आणि जो नंतर आपण मसाला टाकला आहे तो फक्त आणि फक्त कांदा लसूणचा एक फ्लेवर, एक अरोमा तुम्हाला देईल म्हणून आपण तो नंतर टाकला आहे. प्लस आपण त्यानंतर 2 टीस्पून तेल सुद्धा टाकलं आहे, कारण त्याने जो तर्रीचा जो तवंग येणार आहे तो एक चांगल्या प्रकारे, म्हणजे त्यामध्ये पाणी मिक्स असं दिसणार नाही. आपला मसाला छान भाजला गेला आहे, तेल सुद्धा सुटलं आहे आपल्या मसाल्याला. आता आपण जे 1 उकळी काढून आणलेली मटकी होती त्याचं पाणी आपण फेकायचं नाही आहे. या पाण्यासकटच आपल्याला ही मटकी यामध्ये घालायची आहे, कारण एवढं पाणी आपल्याला लागणार आहे. आता आपल्याला अजून यामध्ये पाणी लागणार आहे, जे आपण आता घालणार आहोत. आपल्याला जी तर्री वेगळी काढावी लागते त्यासाठी साधारण 1 कप पाणी मी अजून घेतलं आहे. आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे. अजून एक अशी गोष्ट आहे की कांदा लसूण मसाला जो आपल्याला विकत मिळतो त्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं, त्यामुळे तो थोडंसं लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि आता 1 उकळी आली आहे, आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया थोडीशी आणि पुन्हा अजून 1 उकळी येऊ देऊया. आता आपण मिसळीवर झाकण ठेवूया उकळी येण्यासाठी. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण बनवणार आहोत स्मोक्ड किंवा निखारा मिसळ. आता निखारा मिसळसाठी आपली मिसळ तर तयार झाली आहे, आपलं सगळं रेडी झालेलं आहे, पण मग आता स्मोक्ड कुठे आहे, निखारा कुठे आहे, तर त्यासाठी आपण कोळसे गरम करायला ठेवूया. चला तर आपण बघूया आपली मिसळीला उकळी आली आहे की नाही. वाव, छान उकळी आली आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. मी माझ्या मिसळीसाठी सर्विंग पॉट सुद्धा इथे घेऊन ठेवला आहे. आपले कोळसे जरूर अजून थोडे गरम होऊ देऊया. कोळसे जर छान असे गरम असतील ना तरच त्यातनं छान असा स्मोक निघेल. आपले हे निखारे जोपर्यंत छान असे गरम होत आहेत तोपर्यंत आपण मिसळीचा रस्सा काढून घेऊया. आता मिसळीचा रस्सा आपल्याला हा वेगळा काढायचा आहे आणि बाकीची जी मिसळ आहे ती आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये काढायची आहे. तर आता आपण यावरची अगोदर तर्री बाजूला काढून घेऊया. आता आपली तर्री काढून झाली आहे. आता आपण जी उरलेली मिसळ आहे ती आपण आपल्या सर्विंग बाउल म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण मिसळ यामध्ये टाकली आहे. आता यावर आपल्याला टाकायचं आहे फरसाण. बरेच लोक यामध्ये गाठी किंवा शेव सुद्धा टाकतात. भरपूर छान असं फरसाण टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा आणि थोडी कोथिंबीर. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की ही निखारा मिसळ आहे आणि आपण ऑलरेडी वाटीमध्ये बटर घेतलं होतं, ती वाटी आपल्याला यामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि आपला जो कोळसा आहे, आता मी गॅस बंद करते. आपला कोळसा छानपैकी गरम झालेला आहे जो मी यामध्ये ठेवलेला आहे. आणि अजून यामध्ये मी परत थोडंसं बटर टाकणार आहे आणि आपण याला लगेच बंद करायचं आहे.
आणि बंद करून याला एक 5 ते 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचा जो स्मोक आहे, त्याचा जो धूर आहे तो पूर्णपणे मिसळमध्ये जाईल आणि जी आपली मिसळ आहे ती आपली मिसळ स्मोक मिसळ म्हणून तुम्हाला खाण्यासाठी तयार. वाव, खूप मस्त असा स्मोक आलाय आणि आता हा जो स्मोक आहे, जो धूर आहे तो पूर्णपणे आपल्या मिसळमध्ये मिसळलेला आहे आणि आपली ही निखारा मिसळ तयार आहे.